सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो. तर काल मिरच्या भाजल्या होत्या आणि तिखटासाठी लागणारा सगळा मसाला काल भाजून घेतला होता. पण काल काय गावात जाणं झालं नाही, म्हणजे काल लाईट नव्हती. लाईटचा काय ते घोटाळा झाला होता. तर आत्ता तिखट करायला चालली आहे आणि आता माझा सगळा स्वयंपाक वगैरे घरातली कामं आवरलेत आणि आज स्वयंपाकामध्ये मी बनवलेले स्वयंपाकामध्ये मी कढी बनवलेली आहे आणि ज्वारीची भाकरी बनवलेली आहे आणि आता जेवायचं राहिले. जेवण झाल्यावरती तिखट बनवायला गावामध्ये जायचे. उन्हाळा चालू झाला की लाईटही सारखी जाते आणि डीपी जळतात, कारण एका डीपीवर जास्त कनेक्शन असल्यामुळं मग लोड येऊन डीपी जळतात आणि वरून शासनाकडनं तर काय लवकर डीपी येत नाहीत. त्याच्यामुळं मग शेतकरीच पैसे गोळा करतात आणि डीपी आणतात, कारण उन्हाळ्यामध्ये पिकं पाण्याला आलेली असतात. त्याच्यामुळं मग शेतकऱ्यांना नाईलाज असतो. त्याच्यामुळं पैसे गोळा करून मग डीपी आणला जातो, कारण शासनाकडनं डीपी यायला जवळजवळ 1 महिना तरी लागतो आणि तितक्या दिवस आपण उन्हाळ्यामध्ये थांबू शकत नाही. त्यामुळं उन्हाळ्यामध्ये लाईटची खूप अडचण असते गावाकडं. तिखट बनवण्यासाठी मी हे साहित्य भरून घेतलेले. मीठ 1 किलो घेतलेले आणि हा डबा घेतलेला आहे तो तिखट काढण्यासाठी. हिंग मी खडा हिंग आणत असते, पण ह्यांनी ना हिंगाची पावडर आणली आहे, त्यामुळे आता मला तिखटामध्ये पावडरच घालावी लागते आहे. आणि खोबरं तेवढं वेगळं घेतलेले आणि ह्या डब्यामध्ये मग मिरच्या, धनं आणि बाकीचं साहित्य भरून घेतलेले. असं सगळं भरून घेतलेलं आहे. आत्ताच तिखट करून आणलेलं आहे आणि मस्त असं तिखटाचा वास येतोय. गच्च डबा भरलेला आहे. 5 किलो तिखट भरलं. वरून तेल वगैरे काही ओतलेलं नाही, पण असं बघा छान असं ओलसर तिखट झालेलं आहे, कारण आमच्याकडं काही बायका आहे ना वरून तेल ओततात. डंकावरती माझ्या आधी एक तिखट चालू होतं आणि सकाळपासूनच गर्दी होती असं त्या म्हणत होत्या आणि त्यांचं तिखटही जास्त होतं. त्यांचं तिखट झाल्यानंतर मग माझा नंबर आला आणि माझंही तिखट जास्त होतं आणि एक तिखट व्हायला जवळजवळ 1-1.5 तास तर लागतोच आणि त्यामुळं उशीर झाला आणि घरी यायला जवळजवळ मला 5-5:30 वाजले. आल्यानंतर मग भाजी वगैरे निवडली. ऊसतोड चालू असल्यामुळं 2 ड्रायव्हरांचे जेवण द्यावं लागते. त्याच्यामुळं म्हटलं ज्वारीच्या भाकरीच कराव्यात आणि मेथीची भाजी, तर मेथीच्या भाजीचं पिठलं बनवते आज मी चुलीवरतीच भाकरी बनवणार होते, पण उशीर खूप झाला आहे आणि तिथं अंधार आहे, लाईटची काय सोय नाही तिथं. त्याच्यामुळं म्हटलं आता गॅसवरतीच भाकरी बनवाव्यात. चुलीवरती जशा कडक भाकरी होतात तशा काही गॅसवरती होत नाही. गॅसवरती मऊच भाकरी होतात, पण मला आज जास्त भाकरी बनवायची आहेत. त्याच्यामुळं म्हटलं आता नको चुलीवरती, आता गॅसवरतीच बनवायत, म्हणजे पटकन होईल. ज्वारीच्या पिठाच्या भाकरी बनवताना मी पाणी उकळून घेत असते, म्हणजे भाकरी चांगल्या होतात. बाजरीच्या पिठाच्या भाकरी बनवताना काय पाणी उकळून घेत नाही, कारण बाजरीच्या पिठाच्या भाकरी छान होतात, पण ज्वारीच्या पिठाच्या भाकरी जरा चिरतात. त्याच्यामुळं मग पाणी उकळून घेते, म्हणजे भाकरी पटपट होतात आणि अजिबात चिरत नाहीत. भाकरी आता माझ्या बनवून झालेल्या आहेत आणि किती नाही म्हटलं तरी भाकरीचं थोडं पीठ वगैरे इकडं तिकडं सांडतं, त्याच्यामुळं कट्ट्यावर थोडा राडाच होतो. चपाती करताना आपल्याला तसं काहीच होत नाही, चपातीने इतका कट्ट्यावरती राडा होत नाही, पण भाकरी करताना जरा कट्ट्यावरती जास्तच राडा होतो. मेथीचं पिठलं बनवण्यासाठी आता मी ही भाजी धुवून घेतलेली आहे आणि निथळत ठेवलेली ह्या चाळणीमध्ये आणि आता बारीक चिरून घेते. मेथीचं पिठलं बनवण्यासाठी मी ह्या लसणाच्या 4-5 पाकळ्या घेतल्यात. त्यानंतर कढीपत्ता आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. मेथीचं पिठलं बनवण्यासाठी मी एक अंदाजे वाटीभर पीठ भिजवलं इथं ताटामध्ये आणि आपल्याला जितक्या प्रमाणात पिठलं बनवायचं त्यानुसार पीठ भिजवायचं. आपण पिठल्यामध्ये कोरडं पीठही टाकू शकतो डायरेक्ट मेथीवरती, पण त्याच्यामुळं गाठी होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं मग मी ना पीठ भिजवूनच घेते, म्हणजे भिजवलं पीठ म्हणजे गाठी वगैरे होत नाही आणि आपण लगेच हलवतो. आणि आता जिरी, मोहरी आणि हळद टाकलेली आहे आणि वरून मस्त कढीपत्ताही टाकलेला आहे. मिरची लसणाबरोबरही मी कढीपत्ता बारीक केला होता आणि फोडणीसाठी थोडासा आता वरून कढीपत्ता टाकला. त्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट टाकली. फोडणी चांगली भाजून झाल्यानंतर मग वरून कापलेली मेथी टाकली आणि मेथी चांगली हलवून घेतली. मेथी चांगली हलवून घेतल्यानंतर मग वरून भिजवलेलं डाळीचं पीठ ओतलं आणि तेही चांगलं हलवून घेतलं, चांगलं हटवून घेतलं आणि आपल्याला पिठलं कसं पातळ पाहिजे की घट्ट पाहिजे त्यानुसार मग पाणी ओतायचं.
आणि किती प्रमाणात आपल्याला पिठलं पाहिजे, तर मला काय जास्त नव्हतं पाहिजे पिठलं, आणि अंगाबरोबरच पाणी चांगलं लागतं, त्याच्यामुळं मला घट्टच पिठलं बनवायचं होतं. आणि असं मी चांगलं व्यवस्थित हलवून घेतलं आणि सगळ्या व्यवस्थित गाठी फोडून घेतल्या आणि वरून कोथिंबीर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि अजून एकदा हलवून घेतलं. आणि मेथी शिजली की पिठलं लगेच शिजतं. एक चांगली वाफ येऊ दिली की पिठलं लगेच तयार होतं. आणि आता हे बघा, छान असं पिठलं तयार झालेलं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, असं मीडियम असं मेथी पिठलं आणि त्याच्याबरोबर मस्त असा कांदा जोडीला असं हलकं फुलकं